नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता दिवाळीमध्ये वापरलेले दिवे जे असतात ते बरेच जण टाकून देतात. तर आज आपण या वापरलेल्या दिव्यांचा अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत, ज्यामुळे आपल्या घरातील भरपूर समस्या यामुळे दूर होणार आहे आणि अगदी रोजच्या उपयोगामध्ये कामी येणारे हे दिवे आज आपण कशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतो, रियूज करू शकतो, तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. तर बघा, अशा प्रकारे आपण दिवाळीमध्ये भरपूर वेगवेगळे दिवे जे आहे ते आणत असतो आणि बघा अशा पद्धतीने दिव्यांमधल्या काही वाती जळतात तर काही अशा पद्धतीने तशाच राहतात. आता ह्या ज्या वाती आणि हे जे दिवे आहे ते आपण काय करतो, तेलकट चिकट झाल्यामुळे ते सहसा वापरत नाही, परंतु आज आपण या दिव्यांचा अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत. सर्वात आधी या उरलेल्या ज्या वाती आहे त्याचा वापर आपण करून घेणार आहोत. तर बघा, दिव्यांचा वापर करणारच आहोत, पण या भिजलेल्या काही अर्ध्याशा वाती ज्या असतात तेलामध्ये बुडलेल्या, त्या वातींचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर कशा पद्धतीने करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, मी या ठिकाणी सर्व ज्या वाती आहे त्या अशा पद्धतीने एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहे. तुम्ही मोठा असं बाऊल असेल किंवा असं मातीचंच काही तुमच्याकडे असेल धूप वगैरे लावण्यासाठीचं, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या आहे. तर बघा, सर्वात आधी मी या ठिकाणी तेजपत्ता ॲड करत आहे. तेजपत्ता, त्यानंतर लवंगसुद्धा तुम्ही यामध्ये टाकलात तरीही चालेल, माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी तो स्किप केलेला आहे. त्यानंतर बघा, लसणाच्या पाकळ्या ज्या असतात त्यासुद्धा आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे, म्हणजे जे छिलटं असतात लसणाचे ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि कापुराची वडीसुद्धा मी यामध्ये ॲड केलेली आहे. आणि बघा, आता याला व्यवस्थित पेटवायचं आहे. कापूर आपल्याला या ठिकाणी 2 ते 3 तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तुम्हाला 1-2 काय शक्य असेल तेवढा कापूर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आणि काठीपेटीच्या मदतीने व्यवस्थित याला पेटवायचा आहे. आणि बघा, हा जो आहे दिवा जो आहे, तुम्ही जर घरामध्ये जर लावला, रोज रात्री जर याला लावून ठेवलं तर यामुळे मच्छरसुद्धा येत नाही, सोबतच यामुळे घरामध्ये एक सुगंधित वाससुद्धा तयार होतो आणि आपल्या घराला अगदी पॉझिटिव्ह बनवतं. त्यामुळे ही ट्रिकसुद्धा खूप महत्त्वाची ठरते. नक्की ट्राय करून बघा. तसेही आपण या वाती ज्या आहे टाकूनच देणार असतो, तर त्याऐवजी तुम्ही या वातींचा अशा पद्धतीने वापर नक्की करून बघा. यामध्ये आपण तेजपत्ता, लवंग, कापूर टाकल्यामुळे घराला अगदी सुगंधित बनवतं, सोबतच मच्छरसुद्धा घरामध्ये येत नाहीत. खूप छान ट्रिक आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स या ठिकाणी होते ती म्हणजे अशा प्रकारे आपण आलं किसण्याची जी किसणी असते ती काही दिवसानंतर खराब होते. मग आपण काय करतो, अशा किसणीला वापरत नाही, टाकून देतो. त्याला धार नसते, त्याच्यातून व्यवस्थित बारीक खाली जे आहे होत नाही, म्हणून आपण अशा किसण्या टाकून देतो. परंतु असं किसणीला अजिबात टाकून द्यायचं नाही आहे. आज आपण या किसणीला धार देण्यासाठी दिवा घेणार आहोत. आणि बघा, आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने किसणीवरती हा दिवा व्यवस्थित अशा पद्धतीने घासायचा आहे. यामुळे काय होतं की जी किसणी चालत नाही, तिची धार जी आहे कमी झालेली असते, ती धार येते आणि त्यामुळे आपली किसणी अगदी नव्यासारखी चालायला लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान ट्रिक आहे. आता या ठिकाणी आपण अशा पद्धतीने किसणीला धार तर लावलेलीच आहे, परंतु किसणीला धार लावताना जी आपण जो दिवा आहे तो यावरती घासल्यानंतर जी काही दिव्याची पावडर तयार होऊन खाली जी पडते, त्या पावडरचा सुद्धा आज आपण अगदी आगळा वेगळा वापर करणार आहोत. उपयोग कसा करणार आहोत ते आपण या ठिकाणी बघूया. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि आपली त्यानंतर छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधीसुद्धा मिळेल. तर बघा, या ठिकाणी आता मी यामध्ये थोडंसं मीठ, 1 चमचा मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस. 2च गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहे आणि बघू शकतात याचा जो वापर आहे तो आपण रोजच्या उपयोगामध्ये कशा पद्धतीने करू शकतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, व्यवस्थित मी याला मिक्स करून घेतलेला आहे. अजून वेगळा काही टाकण्याची सुद्धा गरज नाही. जर तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर अगदी थोडंसं व्हिनेगर तुम्ही यामध्ये टाकू शकतात, नाही टाकलं तरीही चालेल. आणि बघा, आपल्या घरामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास, तांबा किंवा असे ताटसुद्धा तांब्याचे जे भांडे आहे ते असतात. आता तेच क्लीन करण्यासाठी आपण याचा वापर करणार आहोत आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोरच
रिझल्ट्स मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकतात ज्या ठिकाणी ग्लासवरती मी हे जे सोल्युशन आपण बनवलं ते टाकल्यानंतर रिझल्ट तुम्ही बघू शकतात. पाण्याचा किंवा घासणीचा सुद्धा वापर करण्याची आपल्याला या ठिकाणी गरज पडलेली नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी हे क्लीन केलेलं आहे. तुमच्याही घरामध्ये जर तांबे पितळाची जर भांडी असेल आणि ती जर अशा प्रकारे जर काळी कुट्ट झालेली असेल तर त्याला कमी मेहनतीमध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये जर तुम्हाला स्वच्छ करायचं जर असेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला क्लीन करू शकतात. आणि रिझल्ट तुम्ही तुमच्या समोरच आहे, बघू शकतात. मी या ठिकाणी फक्त मातीच्या दिव्याचा वापर केलेला आहे आणि बाकीच्या उरलेल्या 2 गोष्टी आपल्या घरातच असतात त्याच मी या ठिकाणी वापरलेल्या आहे. आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारे आपल्या तांब्याची किंवा पितळाची सुद्धा तुम्ही भांडी जी आहे ती या पद्धतीने क्लीन करू शकता. मी तुम्हाला मुद्दामूनच एका ठिकाणी लावून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट व्यवस्थित समजेल. बाकी ग्लासची दुसरी बाजू बघू शकतात किती काळीकुट्ट झालेली आहे आणि ज्या ठिकाणी आपण हे सोल्युशन लावलं त्या ठिकाणचा रिझल्ट तुमच्या समोर आहे, बघू शकतात. आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला, युजफुल वाटला तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि बघू शकतात त्यानंतरची दुसरी टिप्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये अर्धा कुकर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जेवढे काही हे तेलकट चिकट झालेले आपण वापरलेले जे काही दिवे आहे ते आपल्याला या कुकरमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर यामध्ये काही गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहे. सर्वात आधी मी यामध्ये मीठ ॲड करत आहे किंवा जे आपलं तुम्ही या ठिकाणी एखादा शॅम्पू जर असेल तुमच्याकडे तर शॅम्पूसुद्धा वापरू शकतात किंवा डिशवॉश लिक्विड जर असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात. दोघंही टाकले तरीही चालेल, काहीच अडचण नाही आहे. अगदी थोड्या प्रमाणात मी या ठिकाणी डिशवॉश लिक्विड टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये लिंबाचा रससुद्धा टाकायचा आहे. लिंबू तुम्ही जास्त टाकलं तरीही चालेल, थोडं टाकलं तरीही चालेल, कारण तसंही आपण डिशवॉश लिक्विड यामध्ये टाकतच आहोत. त्यानंतर बघा अगदी भरभरून आपल्याला म्हणजे जेवढं तुम्हाला जास्त मीठ टाकता येईल तेवढं मीठ टाकायचं आहे आणि गॅसवरती व्यवस्थित याला उकळायला ठेवायचं आहे. यामुळे काय होतं की जे दिव्यांमध्ये तेलकट चिकटपणा असतो ना तो अगदी इझिली रिमूव्ह होतो आणि व्यवस्थित आपल्याला जे दिवे आहे पुन्हासुद्धा वापरता येतील. आणि बघा व्यवस्थित आता हे जे दिवे आहे आपण जर नुसते पाण्याने जर धुवून काढले तर ते तेलकट जो पणा असतो तो अजिबात निघत नाही, कारण ती माती असते दिव्यांना आणि त्यामुळे हे दिवे अजिबातच क्लीन होत नाही. त्याऐवजी तुम्ही ही ट्रिक जर वापरून दिवे जर स्वच्छ केले तर नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षीसुद्धा या दिव्यांचा वापर करू शकाल किंवा आपण रोजच घरामध्ये तुळशीमध्ये दिवे लावतो त्यावेळेससुद्धा तुम्ही या दिव्यांचा रियूज करू शकतात. आणि बघू शकतात आता हे उकळलेल्या पाण्यातून मी काढून घेतलेलं आहे. नंतर स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे आणि बघू शकतात अगदी रिझल्ट तुमच्या समोर आहे. अगदी इझिली आपण या दिव्यांना क्लीन करू शकतो, तेही कमी मेहनतीमध्ये. सर्व ट्रिक खूप छान आहे, नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.